राप्पा आज सकाळी डायरेक्ट 4 वाजताच उठून गेलो होतो. त्याचा फोन सकाळी सकाळी कुठे पण आला का नाही गेला. म्हणलं आलो आलो 10 मिनिटात इतकी थंडी वाजत होती. हात डायरेक्ट सोडून दिवशी वाटत होती गाडीची. लई थंडी वाजत होती. असं घरी जाऊन डायरेक्ट झोपायची वाटत होती. मग काय घरी आलो झोपलो. परत उठलो. आता काय गाड्या धुवायच्या. सकाळी 7 वाजताच गाडी धुवायला उठलो. कारण शाळेत जायचो. 2 गाड्या होत्या. मग काय गाडीला सेल मारायला आज सकाळी सकाळी थोडी गाडी चालू ठेवावं लागत. थंडीचे दिवस आहे. मग काय गाडी चालू केली. 1-2 मिनटं उभी ठेवली. गाडी चालू ठेवली. म्हणलं आता त्यावर लोक गाडी पुढं घेतली का मग धुवून काढावं. मग काय गाडी चालू केली. वायपर बिपर मारला. सकाळी काही दिसला नसतं कारण थोडी पुढे घ्यायची होती. मग काय गाडी धुवून झाली. पाणी बिणी मारून लय हात गार पाणी असल्यामुळे लय हात थंड झाले होते. मग काय गाडी पुढे घेतली. पण या झाडाखाली गाडी लावली. यायला घाणच पडायला लागली होती राव गाडीवर. एवढे कष्ट करून काय फायदा नाही. मग काय गावात आलो. गावातून परत मग तसंच शिर्डीला गेलो. गावातून मग काय शाळेत गेलो. परत घरी गेलो तर नाशिकला निघलो. नाशिकला जायला निघालो तर CNG नाही गाडीत. मग काय आता सध्या तर पुढं निघून गेला होता. सत्याने मी दोघंच नाही. मग काय मी CNG भरलं. सध्याच्या गाडीत CNG होता. आपल्याला काय मागून CNG भरून भेटत. आपलं काय नाद नाही कुठं. मग काय CNG भरलो. आता नाशिक रोडपर्यंत लागायपर्यंत लई घाण रस्ता हो. मग काय नाशिक रोडला लागायचं. नाशिक रोडला लागल्यावर लय भारी रस्ता. तिथून पुढं मग नाशिकला जायला टाईम नाही लागत. मग काय नाशिक रोडपाशी आलो जवळ. मग काय लागलो नाशिक रोडला मस्तपैकी. नाशिक रोडला काय 100-120च्या पुढं चालती गाडी आपली. मग काय नाशिक रोडचा लय भारी रोड नाशिक रोड. कारण तिथून काय ताण नाही. मग काय 1-2 तास लागते नाशिकला जायला. परत रात्री रिटर्न यायचो. थंडीचे दिवस एकतर काय नाशिकमध्ये उतरलो. थोडं फार मोकळं फिरलो. चाललो. एवढं रात्र झाली तरी नाशिकमध्ये आहेच. मग काय घरी जायला परत वापस निघालो नाशिकमधून.